नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मांजरी मसला या गावातील दिव्यांग काशीनाथ पवार वय 42 वर्ष यांच्या नशिबी अपंगत्व असून सुद्धा म्हातारी आई, पत्नी, भाऊ आणि मुलगी असा मोठा परिवार आहे। दिव्यांग काशीनाथ हे आपल्या परिवाराला सोबत घेऊन स्वतःच्या शेतात व दुसरीकडे सुद्धा उन्हाचा पारा डोक्यावर झेलत कष्ट करीत असतो। परंतु त्याच गावातील एक इसम हा दिव्यांगावर नेहमी शिवीगाळ करून दिव्यांग काशीनाथ याला व त्यांच्या परिवाराला त्रास देत असल्याने हा त्रास किती सहन करावा म्हणून काशीनाथ पवार यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। परंतु दिव्यांग व्यक्तीस त्रास देणाऱ्या व्यक्तींवर कलम 92 अन्वये गुन्हा दाखल न केल्याने शेवटी काशीनाथ पवार व त्यांची पत्नी यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक तसेच दिव्यांगांचे कैवारी आमदार बच्चू कडू यांना झालेल्या त्रासाबद्दल कार्यवाहीची मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे। मी शेतात असताना मारुती उर्फ जनार्दन छोटीजी राठोड हे माझ्या पीक पाण्यातून नुकसान करत जात होता। मी त्याला म्हटले, असे माझे नुकसान करायचे नाही, तुला जायचे असेल तर पद्धतशीर जात जा। पण त्याने मला माझ्या अपंगताची विटंबना करून, तू एका पायाने लंगडा आहे, मी तुझा दुसरा पाय तोडील आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली। तरी मी चांदूर पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे तक्रार नोंदविली आहे। पण माझ्या तक्रारीवर त्यांनी अपंगाची नोंद केली नाही। तरी मला न्याय जर योग्य मिळाला नाही तर मी माझे अपंगाचे सर्टिफिकेट तरी आणि आत्मदहन किंवा आमरण उपोषण करण्याची तयारी आहे। प्रदीप रघुते, विदर्भ न्यूज, एनस।